राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाच्या कंपनीनं संभाजीनगरचं विट्स हॉटेल खरेदी केलं। या हॉटेलच्या खरेदीवरनं शिवसेना ठाकरे पक्षानं शिरसाटांवर आरोप केलेत। 110 कोटींचं हॉटेल 65 कोटींना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या आरोपांमुळे व्यथित झालेल्या संजय शिरसाटांनी थेट आपलं घर जाळण्याच्या मनस्थितीत असल्याचं म्हटलंय। तर शिरसाट फक्त घराला आग लावण्याच्या बाता मारतात असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय। तुम्ही एक धंद्यासाठी एक व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे, तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील। यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे, सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत। आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाटे मी घराला आग लावायला कमी करणार नाही, एवढा मी चक्रम आहे थोडा। म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल। परंतु व्यवसायामध्ये मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील। राऊत कुठे, संजय शिरसाट कुठे? संजय शिरसाटांची संजय राऊतांची काय बरोबरी होऊ शकते का? आणि काय आग लावणार तुम्ही? तुमचंच जळतंय ते बघा, दुसऱ्याकडे काय आग लावणार आहे तुम्ही? तुमचंच बघा काय काय जळतंय, दुसऱ्याकडे काय आग लावायला जाता तुम्ही? तुम्हाला मी एक आव्हान देतो। आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा। 110चं आहे ना, 100ला भरा, 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेल। त्यांची विरोधकता अनेक आहेत, बोललो आम्ही एवढंच आहे, पण आम्हाला या भानगडीत पडायचं नाही। आमचा तो व्यवसाय नाही आहे। तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करा आणि घ्याव्या ना मोठं, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यात। तसे तुमचे काही ठिकाणी काम चालू असं काही लोक म्हणत असतात।